महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि या जयंतीच्या निमित्तानं जो काही आज समारोह दरवर्षी आपला घटस्थापनेला हा कार्यक्रम होतो आणि त्याच या वर्षीच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित आपले अध्यक्ष ईश्वरचंदजी गोयल, विजयजी अग्रवाल, अनिलजी अग्रवाल, मुरलीधर चौधरी, भारतीजी जिंदल आणि विशेष ज्यांना खरं एक यशस्वी उद्योजक समजत होतो. इथं आल्यानंतर कळलं की ते माझ्यापेक्षा चांगले होते. आता त्यांनी इतकं चांगलं बोलल्यानंतर एक राजकारणी म्हणून बोलणार आणि तो काय सांगणार हा प्रश्न तुम्हाला आणि मला पण. त्यामुळे मी तुमची ओळख फक्त त्या आपल्या महाराष्ट्रातले एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले आणि खरंच आहे चुकीचं काय. पण तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त चांगलं बोलता. आमच्या क्षेत्रात आलं तर जास्त यशस्वी. आपल्या समस्त अग्रवाल समाजाच्या वतीनं हा कार्यक्रम आपण दरवर्षी करतात आणि आज काही विशेष मान्यवरांना आपण सन्मानित सुद्धा केलं की समाजातल्या काही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आपण गौरव सुद्धा त्यांचा केला. त्याच्यामध्ये प्रेमचंदजी विठ्ठल आहेत जे उद्योग क्षेत्रामध्ये काम करतात. आरोग्य क्षेत्रामध्ये बालकिशनजी अग्रवालांना आपण सन्मानित केलंय. CA म्हणून काम करतात त्या माननीय मखनलालजी अग्रवाल, जितेंद्रजी अग्रवाल, अजयजी अग्रवाल या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना आपण सन्मानित केलं. त्यांनाही सगळ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. करता आपलं वैशिष्ट्य आहे की पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि पुण्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे की पुण्यामध्ये आपण सगळेच वेगवेगळ्या समाजाचे, जातीचे, धर्माचे सगळी माणसं आपण गुण्या गोविंदानं राहतो. हे आपल्या शहराचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे कुठं नाही ते पुण्यामध्ये आपण म्हणतो पुणे तिथे काय गुन्हे, तरी आम्ही सगळे एक आहोत. आमच्या कुठल्याही समाजाचा, कुठल्याही धर्माचा, मग ते कुठल्याही साधू असतील, संत असतील, आमच्या परंपरा आहेत, आमचे सण आहेत, हे आम्ही एकत्रितपणे साजरे करतो. आणि मला आज इथे येताना मनापासून आनंद वाटतो की मला आज आपल्या या समाजाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. मी खरं अमित मला मित्र अमितला म्हटलं की मला घसाही खराब आहे आणि मला आता उशिरा पोचायचं पुणे दिल्लीला, तर मी थोडा वेळ येऊन सगळ्यांना भेटून जाईल. कारण मी येताना म्हणलं मला बोलायला देऊ नको, मला काही बोलता येणार नाही जास्त कसं आहे. आणि घोडा शाळेत बोलल्यानंतर तर अजून वाटतं आता नकोच बोलाय. शेवटी सुरुवातीला येऊन जर सचिन तेंडुलकर एवढे छक्के चौके म्हणाले तर नंतर येऊन आमच्यासाठी खेळाडू काय खेळणार. पण बरं वाटतं की आपल्या आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये येण्याची संधी मिळाली. मी जवळजवळ 30 वर्ष या शहराच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत होतो. मी आता गोयल साहेबांना तेच सांगत होतो की मला सांगायला काही हरकत नाही जरी राजकीय व्यासपीठ नसलं तरी, पण माझ्या एकूण राजकीय प्रवासामध्ये या समाजाच्या अनेक मंडळी जे माझे मित्र आहेत, माझे सहकारी आहेत आणि मला त्यांच्या माध्यमातून याची 100% जाणीव आहे की या शहरातला अग्रवाल समाज हा हिंदुत्ववादी विचाराचा आहे आणि तो कायम माझ्यासारख्या कार्यकर्त्याची पाठीशी उभा राहिला. निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्यातल्या अनेक लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जी काय मला साथ दिली त्याबद्दल मी कायम आपल्या ऋणी राहील. तुम्ही मला आभार मानून मोकळा झाला काय, तसं नाही. तुम्ही तुमचं काम केलं तर माझं काम सुरू. त्यामुळे तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या काय अपेक्षा समाजाच्या असतील, या शहराच्या असतील, एकूण आपल्या शहरातल्या एकूण परिस्थितीच्या संदर्भात असतील, खरं तर आपण मंडळी आपण म्हणतो की पुणे हे देशामध्ये जगामध्ये वेगळं स्वतःचं नाव, एक वेगळं अस्तित्व म्हणून आम्ही आमच्या शहराकडे पाहतो आणि देशातील एक सर्वोत्तम शहर म्हणून आम्ही जेव्हा आमचं शहर पाहतो, मागचे 10 वर्ष सलग मी पाहतो की
मोस्ट लिव्हेबल सिटी, देशातलं राहण्याचं सर्वोत्तम शहर म्हणून पहिला आणि दुसरा क्रमांक आपण गेल्या 10 वर्षात सोडलेला नाही या शहरात. त्यामुळे आमच्या शहराकडं देशामध्ये, दिल्लीमध्ये सुद्धा एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. पुणे म्हणजे उत्तम शहर, पुणे म्हणजे चांगलं शहर, जिथं शिक्षण चांगलं आहे, जिथं कायदा सुव्यवस्था चांगला आहे, जिथे लोकांना राहण्यासाठीची बाकी सगळ्या नागरिक सुविधा उत्तम मिळतात. पण मी नाही म्हणणार की 100% नाही, आपल्याला काही गोष्टी नक्की काम करावं लागणार पुढच्या काळामध्ये, हे मान्य केलं पाहिजे. पण या शहरातल्या एकूण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. आमच्याकडं सामाजिक आणि ऐतिहासिक वारसा मोठा या शहराला आपल्या, आणि मी मागाशी म्हणलं तसं वैशिष्ट्य आहे की देशातल्या सगळ्या जाती, समाज, धर्माची लोक आपण एकत्र पुण्यामध्ये राहतो, हे आमचं विशेष वैशिष्ट्य आहे. पण त्याहून मला असं वाटतं की जेव्हा आम्ही पुण्याच्या भविष्याचा विचार करतो, आज आम्ही म्हणतो की आम्ही देशातलं चांगलं शहर, सर्वोत्तम शहर आहे. त्याच्यामध्ये जसं साहित्य, कला, शिक्षण या सगळ्याचा विचार आम्ही करतो, त्यावेळेला या शहराची आर्थिक प्रगती म्हणून जेव्हा विचार होतो तेव्हा आमचा अग्रवाल समाज हा या शहराचा व्यापारी समाज आहे. हा व्यापाराला महत्त्व देतो, व्यापार करणारा हा समाज आहे. या शहराच्या आर्थिक उन्नतीमध्ये आपल्या समाजाचा मोठा वाटा आहे, 100% आपल्याला या ठिकाणी तो एक भाग आहे. या शहराच्या प्रगतीसाठी आपल्या समाजाचं मोठं योगदान आहे. या शहराला एक आर्थिक शहर, प्रगत शहर म्हणून जेव्हा आम्ही पाहू, तेव्हा आपल्या समाजाचं त्याच्यातलं योगदान हे विसरता येत नाही. आणि म्हणून आमचं पुन्हा इतरांपेक्षा वेगळं असं जेव्हा म्हणतो तेव्हा सगळ्यांचं आपलं योगदान आहे. त्यामुळे ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये अधिक चांगलं करूया, अधिक देशाच्या नकाशावरती एक शहर म्हणून आम्ही इतरांपेक्षा खूप अत्यंत चांगलं काम करतो, चांगलं करूया. आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. मी म्हणालो तसं तुम्ही तुमचं काम केलंय, निवडून दिलंय, तर पुढच्या काळामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला आलं, एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला आलं, पुढच्या काळामध्ये समाजाचे विषय असतील, समाजाचे काय प्रश्न असतील, किंवा या शहराच्या विकासाच्या संदर्भातलं भविष्यातलं काही विजन म्हणून आपल्यासारखी काही मंडळी, मोठी माणसं इथं बसलेली आहेत की त्यांच्या माझ्या वयाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले आपले अनुभव आहेत आपण केलेल्या कामाचे. आपण नागरिकांचा सहभाग पुढच्या काळात या शहराच्या भविष्यासाठी, विकासासाठी सगळ्या कसा त्याच्यामध्ये लोकसहभाग वाढवता येईल याचा विचार मी सातत्यानं करतो. आणि म्हणून आपण पुढच्या काळामध्ये या शहराचा विचार करून काही कामाच्या निमित्तानं 100% एकत्र येऊया. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सांगतो खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.